तर दुसरीकडे एकीकडे कोलांट्या उड्यात, दुसरीकडे आपण पाहिलं तर काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी सोबळाचा नारा दिलाय आणि महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली। काँग्रेसच्या एकला चलो रेच्या भूमिकेनंतर पवारांसह ठाकरेंनीही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेचा समाचार घेण्यात आला। त्यामुळे आजच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातनं चांगलं सुनावलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये जुंपली आहे। काँग्रेसचं स्वबळ सामनातनं काढली कळ। काँग्रेस गेली तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र। काँग्रेसच्या एकला चलोवर टीकेचे बाण। त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। आता सामना पेपरने काय लिहावा हा त्यांचा पूर्णपणे त्या पेपरच्या संपादकांचा पूर्ण अधिकार, त्यांनी ते लिहायचं ते त्यांनी लिहिलेलं आहे। ठाकरेंच्या सल्ल्यावर काँग्रेसचाही हल्ला। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या या घोषणेनं महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे। काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला विरोध करत एकला चलोची घोषणा केली। काँग्रेसच्या या भूमिकेवर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातनं टीकेचे बाण चालवण्यात आले। गुंडगिरी, झुंडशाही, पैशांचा अतिरेकी वापर, पोलिसी बळाचा अतिरेक करून निवडणूक यंत्रणाच हायजॅक करण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे। अशा वेळी कोणकोणत्या विचारांचा हा डाव न खेळता एकत्र येणं आणि लढणं हाच मार्ग आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपा दिसला होता, तेव्हा काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही। काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलास तर तो त्यांचा निर्णय असेल। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत। राज ठाकरे यांच्या आगमनानं मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे। काँग्रेसनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न। मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं केली। बिहारच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच। काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे, महाविकास आघाडीतला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे। त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा बाणा त्यांना अधूनमधून दाखवावा लागतो। मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे। त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे। त्या अस्वस्थतेमुळे आता काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, पण ठाकरेंकडनं थेटपणे काँग्रेसच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त केली जाते। काँग्रेसचा विरोध हा मनसेला आहे, पण मनसे विरोधात आता उद्धव ठाकरेंकडनं नाराजीचा सूर उमटू लागलाय। काँग्रेसनं पुनर्विचार करण्याचा सल्ला सामनातनं देण्यात आलाय। काँग्रेसला मात्र हा सल्ला मान्य नसल्याचं दिसतंय। काँग्रेस पक्षाचा निर्णय घेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची। त्यानुसार आमच्या पक्षामध्ये जो निर्णय झाला हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विचाराधीन घेऊन मग पुढे निर्णय झाला। आता सामना पेपरने काय लिहावा हा त्यांचा पूर्णपणे त्या पेपरच्या संपादकांचा पूर्ण अधिकार, त्यांनी ते लिहायचं ते त्यांनी लिहिलेलं आहे। पण प्रश्न असा आहे की ज्यावेळेला 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये सदस्य आले काय किंवा घेणं आले तरी काही आम्हाला फरक पडत नाही। या 2 महिन्याच्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की आमच्याशी पण काही चर्चा व्हायला पाहिजे होती निवडणुकी संदर्भामध्ये, पण त्या ठिकाणी जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। आम्हाला आनंद आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला। राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वात लक्षवेधी निवडणूक ही मुंबई महापालिकेची असणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे। भाजपनं मुंबई जिंकण्याचा संकल्प करत महाविकास आघाडीसमोर कडवं आव्हान उभं केलंय। एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे काँग्रेस हे दोन्ही उद्धव ठाकरेंना गरजेचे आहेत। त्यातच काँग्रेसच्या स्वबळामुळे महाविकास आघाडी त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा धोका ठाकरे कसा टाळतात, काँग्रेसला स्वबळाचा फायदा होतो की नुकसान, या प्रश्नांची उत्तरं येत्या काळातच मिळणार आहेत। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।